संवाद साधण्यासाठी स्वतः गिरीश महाजन हे पोहोचलेले आहेत। संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन आता आंदोलनकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत। सरकार या प्रकरणावर गंभीर आहे, गंभीर पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि त्या संदर्भातलीच माहिती त्यांच्याकडून आंदोलनकर्त्यांना दिली जाणार आहे। तर इथे दृश्य आपण पाहतोय की गिरीश महाजन आता या ठिकाणी पोहोचलेत आणि आंदोलकांशी संवाद साधतात। आपण बोलू आता जवळपास 8 तास होत आहेत आणि बदलापूरकरांकडून हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण रेल्वे ट्रॅकवरून बाजूला हटणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांची समजूत काढण्यासाठी आता गिरीश महाजन पोहोचले। अरे काय बोलतोय माझी आपल्याला विनंती आहे, शासनाची बाजू समजून घ्या। आता तुम्ही बघा पुढारी येते, शासनामध्ये येते तर आम्ही आलो नाही, आमची बाजू समजून घ्या ना। ती शासनाची भूमिका आहे, आपली जी भूमिका आहे मला 5 मिनिट बोलू द्या। काय काय झालं, काय काय कारवाई केली मला सांगू द्या, नंतर आपण बोला ना। मला 5 मिनिट बोलू द्या, म्हणजे आपल्याला विनंती आहे। शासनाच्या वतीने आम्ही या ठिकाणी आलेले, आपण बरोबर कोणी येत नाही, मंत्री येत नाही, आम्ही आलेलो आहे आपल्या समोर। आमची बाजू समजून घ्या, आमची बाजू समजून घ्या, माझी विनंती आपल्याला। आपलं म्हणण्याचं योग्य आहे, आपला राग सरकार अतिशय योग्य आहे, आपली मुलं ऐकू केलं असं बोलायचं घ्या। ही घटना झालेली आहे ती अतिशय करुणाची आहे, अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय चुकीची आहे। या घटनेमध्ये सेवाची जबाबदारी आहे। आपल्यातून कोणीतरी पाहता जण या आमच्याशी बोला, आपलं काय बघितलं पाहिजे, आपल्याला काय मिळालं पाहिजे, बोललं पाहिजे।